महाराष्ट्रात तब्बल 7 बड्या प्रकल्पांना महायुती सरकारनं नुकताच ग्रीन सिग्नल दिला। या प्रकल्पातून तब्बल 81,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून 20,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात येतंय। आता हे प्रकल्प नेमके काय आहेत? या प्रकल्पांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि विकासाचं सत्ता संतुलन नेमकं कसं राखलंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पातून महायुती सरकारनं नेमकं काय साध्य केलं तेच पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। हॅलो, मी ओमकार, हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। सर्वात आधी समजून घेऊयात की हे 7 प्रकल्प नेमके काय आहेत। राज्यात 7 मोठ्या उद्योगांना महायुती सरकारनं नुकतीच मंजुरी दिली। यात तब्बल 81,000 कोटींपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणूक होणार असून 20,000हून अधिकची रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावाही सरकारकडून केला जातोय। राज्याच्या कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या 3 विभागांमध्ये हे उद्योग उभे राहणार असून या विभागांमध्ये एकदाच एवढी मोठी गुंतवणूक त्याचा औद्योगिक अनुशेष भरून काढायला देखील मदत करेल। विशाल आणि अतिविशाल अशा 7 मोठ्या प्रकल्पांमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक व्हेकल, सेमीकंडक्टर चिप्स, लिथियम बॅटरी, सोलार पीव्ही मॉड्यूल्स, इलेक्ट्रोलायझर, मद्यार्क निर्मिती आणि फळांचा पल्प या प्रकल्पांचा समावेश असल्याचं समजतंय। आता या सगळ्यामध्ये विदर्भाच्या वाट्याला नेमकं काय येणार ते आपण पाहूयात। विदर्भातील नागपूर येथे जवळपास 33,000 कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रोजेक्टच्या माध्यमातून होण्याचा दावा आहे। यामध्ये आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्यूल्स व इलेक्ट्रोलायझरचा इंटिग्रेटेड प्रोजेक्ट सुरू होणार आहे। यामध्ये 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असेल। सोबतच लिथियम बॅटरी निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प सुरू होणार असून यामध्ये तब्बल 25,000 कोटी रुपये गुंतवणुकीत 5,000हून अधिकची रोजगार निर्मिती होणार आहे। तर परनॉर रेकॉर्ड इंडिया लिमिटेड मार्फत डिस्टिलरीचा विशाल प्रोजेक्ट बुटीबोरी इथं सुरू होणार असून त्यात 1785 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचं समजतंय। आता या सर्व उद्योग प्रकल्पातून विदर्भात जवळपास 8,000हून अधिक रोजगार निर्मिती होईल। आता वेळ येते ती म्हणजे मराठवाड्याच्या वाट्याला नेमकं काय येते ते जाणून घेण्याची। मराठवाड्यात या प्रकल्पातून तब्बल 27,000 कोटी रुपयांची भरघोस गुंतवणूक होणार असल्याची माहिती मिळते। JSW ग्रीन मोबिलिटी लिमिटेड कंपनी इलेक्ट्रिक्स आणि हायब्रिड वाहन निर्मितीच्या उद्योगात छत्रपती संभाजीनगर इथं 27,000 कोटी रुपयांची भरघोस गुंतवणूक करणार आहे। यातून 5,200 पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे। एवढी मोठी गुंतवणूक असलेला हा राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे। या प्रकल्पात वर्षाला 5 लाख इलेक्ट्रिक प्रवासी वाहनं तसेच 1 लाख व्यावसायिक वाहनांची निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आता या सोबतच कोकण आणि मुंबई विभागात जवळपास 21,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। RRP इलेक्ट्रिक्स कंपनी मार्फत सेमीकंडक्टर चिप्सचा इंटिग्रेटेड प्रोजेक्ट तळोजा आणि पनवेल इथं उभारला जाण्याची शक्यता आहे। सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीचा हा महाराष्ट्रातील यामुळे पहिलाच प्रकल्प होऊ शकतो। त्यामुळे 2 टप्प्यात प्रत्येकी 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। सध्या प्रायोगिक तत्वावर महापे आणि नवी मुंबईत प्रकल्पाचं काम सुरू देखील करण्यात आले। रोजगार निर्मितीसाठी या प्रकल्पांची मोठी मदत होणार आहे। फळ प्रक्रिया उद्योगांची मागणी कोकणातून नेहमीच होत असते, म्हणूनच हिंदुस्तान कोको कोला बेवरेज मार्फत फळांचा पल्प आणि रस यावर आधारित प्रकल्प कोकणातील रत्नागिरीमध्ये सुरू करण्याचा निर्णय सरकारनं नुकताच घेतलाय। आता 1,500 कोटी रुपये एवढी गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामुळे फळबाग आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून स्थानिकांना रोजगार देखील मिळणार आहे। थोडक्यात काय, एकाच वेळी शेतकरी, महिला सक्षमीकरण आणि औद्योगिक आघाड्यांवर महायुती सरकार घौडदौड करतंय। यातून शेतकरी, बेरोजगार तरुण, पुरुष, महिला अशा लार्ज स्केलवर विकासावर भर देण्याचं सध्या सरकार काम करतंय। बाकी या मोठ्या गुंतवणुकीची प्रत्यक्ष ग्राउंडवरची अंमलबजावणी कशी आणि कधीपर्यंत अस्तित्वात येईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। या गुंतवणुकीबद्दल आणि दारावर येऊन पोहोचलेल्या या मोठ्या प्रकल्पांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।